हत्तरसंग येथील श्री संगमेश्वर प्रशालेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व्यायामशाळेचा शुभारंभ। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथे श्री संगमेश्वर प्रशालेत क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या निधीतून साकारलेल्या व्यायामशाळेचा शुभारंभ करण्यात आला। व्यायामशाळेचा शुभारंभ पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या शुभ हस्ते झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुभाष माने हे होते। तसेच कार्यक्रमासाठी संगमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, हत्तरसंग संस्थेचे संस्थापक षडाक्षरी बिराजदार, सचिव श्रावण बिराजदार, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन बिराजदार, मल्लप्पा पाटील, तानाजी माने, महेश सर्वदे, विद्यानंद स्वामी, रविशंकर कुंभार, लक्ष्मण सेलगिरी, सदाशिव हनुमाने, वैजनाथ हत्तुरे, हत्तरसंगचे सरपंच धर्मराव पुजारी, उपसरपंच बिराप्पा गायकवाड, श्रीशैल टेंगळे, वसंत पाटील, राजकुमार टाकळी, गुरुसिद्धप्पा बिराजदार, संगप्पा केरके, प्रशालेतील शिक्षक आणि विविध शाळेचे मुख्याध्यापक, अधिकारी, पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। व्यायामशाळा उद्घाटनानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष माने यांचा सत्कार मुख्याध्यापक सचिन बिराजदार यांनी केले। तसेच सर्व उपस्थित अतिथींचा सत्कार करण्यात आला। यानंतर प्रशालेला मिळालेला ISO प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते मुख्याध्यापक सचिन बिराजदार यांना देण्यात आले। प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर प्रमुख पाहुणे तानाजी माने यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। SB बिराजदार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। आज या ठिकाणी हत्तरसंग आणि टाकळी ब्रिज, त्या टाकळी ब्रिजच्या शाळेचा 25वा रौप्य महोत्सव आज या ठिकाणी बिराजदार कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी आमच्या पुणे जिल्ह्याचे पुणे विभागाचे मतदारसंघाचे शिक्षक आमदार सन्माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर सर यांच्या शुभ हस्ते माझ्या अध्यक्षतेखाली हे सर्व कार्यक्रम आज दिवसभर सुरू आहेत। षडाक्षरी बिराजदार साहेबांनी या संस्थेची स्थापना केली आणि ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून दिली आणि हे गेले 25-30 वर्ष काम करत असताना आज त्यांची उतराई व्हावी म्हणून त्यांचे चिरंजीव श्रावण बिराजदार आणि SS बिराजदार दोन्ही मुख्याध्यापकांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या या दोन्ही शाळा या परिसरामध्ये निर्माण केले। गरिबाच्या मुलांना शिक्षणाबरोबर व्यायामाची सवय लावावी म्हणून व्यायामशाळेचं उद्घाटनही आज या ठिकाणी झालेलं आहे आणि विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय आणि ज्या शिक्षकांनी या दोन्ही शाळेला ISO नामांकन मिळवून दिलं त्या सगळ्या आमच्या शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांचा यथोचित सन्मानही करून केलेला आहे। कारण संस्था आणि शिक्षक आणि विद्यार्थी आणि संपूर्ण गाव या सगळ्याला सामावून घेऊन या संस्थेला नावारूपाला आणण्याचं काम या बिराजदार कुटुंबियांनी केलं आहे आणि या दोन्ही शाळा पाहून अतिशय मन सगळ्यांचंच प्रसन्न झालं असेल। आमच्याबरोबर आमच्या जिल्ह्याचे सगळे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले शिक्षक आहेत, या तालुक्याचे सगळे मुख्याध्यापक आहेत, या तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत आणि सगळेच हा कार्यक्रम पाहून आमचे आमदार जयंत आसगावकर सुद्धा या तिन्ही शाळेचा विकास आणि प्रगती पाहून सर्वांनाच आनंद झाला। अशाच प्रकारचा आदेश इतर शाळेने घ्यावा अशा प्रकारचा या ठिकाणी आम्हाला सुद्धा संदेश कळाला। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।